टीईटी पेपर फुटी प्रकरणी महाविकास आघाडीने आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय। शिक्षक भरती परीक्षेतील पेपर फुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेल्याचा आरोप करत शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी महाविकास आघाडीने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत राज्य सरकारवर तीव्र टीका केली। शिक्षक भरती परीक्षेतील पेपर फुटीमुळे हजारो मेहनती विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच पेपर फुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान टीईटीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा घात झाला, आमदार फुटले, खासदार फुटले, पेपर फुटीने विद्यार्थ्यांचं भविष्य लुटलं, अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला। सरकारनं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे।